नाही, पण प्रश्न असा आहे की बाकीच्याही ठिकाणी राजकारण होतच असतं, राजकारणी राजकारण करतात, पण गुंडांना इतकं डोक्यावर घेऊन करण्याची काय मजबुरी काय आहे? का असं इतकं राजकारण्यांना वाटतं की आपल्या हाताशी नाही टोळ्या नाही असल्या ते पाहिजेत? त्यांनाच विचारा. कोणाला हे प्रश्न तुम्ही फक्त धनंजय मुंडे साहेबांना विचारा. बाकीचे आम्ही काय कोणी गुंड टोळ्या बिळ्या पाळणारापैकी नाही आहेत. हे टोळ्या त्यांनीच पाळल्या. हे टोळ्या याचा उपद्व्याप बीड तालुक्यामध्ये झाला, पाटोदा तालुक्यामध्ये झाला, वडवणीमध्ये झाला, धारूरमध्ये झाला, माजलगावमध्ये झाला. यांच्या त्रासाचा वैतागवाडी सहकारी संस्थेचे हे जे सभासद यांनी गोळा केले, या सभासदांचा फटका 11 तालुक्याच्या 11 तालुक्याला बसला. आणि पुन्हा मध्ये हे काही दिवस बंद पडलं होतं, थंड पडलं होतं. तुम्ही म्हणता की ते टोळ्या पाळतात, पण तुम्ही पाळत नाही. अजिबात नाही. मग हे जे आहेत आत्ताचे महाशय, हा जो महाशय आहे ना, हा पारधी समाजाचा पोरगा आहे. याच्यावरती 2 वेळा तर मीच गुन्हे दाखल करायला लावलेले. आता भोसले आडनाव म्हणून काय मला वाटतं काल परवापासून फिरवलं जातंय. काही जणांना असं दाखवलं जातं की हा मराठा समाजाचा आहे. तो मराठा समाजाचा नाही आहे, पारधी समाजाचा आहे. त्याची काय टोळी बिळी तसलं काही नाही आहे. तो मुकादमांना लेबर पुरवणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे. आणि त्याची जी चूक झाली असेल नाही, पण तर असं त्या आहे चुकीच्या संदर्भामध्ये आम्ही कधी त्याच्या पाठीमागे नाही राहिलो. तुम्ही त्याला 99% नाही 100% माझा आशीर्वाद आहे, त्याचा तुम्ही आशीर्वाद बॉस आहे, कोण नाही हो. तुम्ही त्याचा बॉस आहे, तुम्ही त्याचे सरकार आहे, तुम्ही काय काय आहे त्याचे? अयो त्याचा एक फोटो त्यांनी कोणी आता ह्याच्यावरती साहेब त्या फेसबुक व्हॉट्सअपवरती कोण कोणाला बॉस करीन, कोण कोणाला त्याचं सरकार करीन, त्याला आपण काय करू शकतो? बॉस म्हणून लिहिलं, सरकार म्हणून लिहिलं, असे अनेक लोक लिहितात ना. परंतु तो काय माझा कारभार बरोबर थोडी चालवतो. धनंजय मुंडे साहेबांचा पूर्ण कारभार संपूर्ण म्हणजे धनंजय मुंडे फक्त इथून जाणे, कार्यक्रमाला हजर राहणे आणि हजर राहून दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरमध्ये बसून येणे. तसंच माझं काय तेवढं माझा काय एकदम जवळचा किंवा संबंधित नाही आहे तो भोसले. तो भोसले जो आहे तो मुकादमाला लेबर वगैरे पुरवण्याचे कामं करतो, एवढं मला त्याची माहिती आहे. आणि आल्याच्या नंतर कोणाला नाही म्हणता येतं, आलं फोटो काढा, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, तर सगळ्या दुनियालाच शुभेच्छा द्यावं लागतं. काही दिवस तो माझ्या विरोधात बी गेलता मागे. कुठे गेला होता? पंकजाताईंच्या गटात गेलता. मग त्याला ते हे केलं. म्हणजे पक्ष तुमचाच? आमचाच पक्ष.